आय एम जस्ट वेटिंग फॉर इट अँड आय एम शुअर की आज आपल्यामध्ये कोणी नाही येणार. बोल. हो ते मला तुला असं सांगायचं होतं की माझं एका मुलावर प्रेम होतं. जेव्हा आपण त्याचं नाव आदित्य नगरकर. हो. काय? सुंदर दिसतेस. रिअली? येस, ही माझी बायको मेघना. आणि हा माझा मित्र, तो भन्नाट माणूस ज्याच्याविषयी मी तुला सांगत होतो. तू ही माझी बायको अशी माझी ओळख करून दिलीस. तो जादू आहे आदित्य नगरकर. बोल. आदित्य, ऐकतोय मी. तू काहीच न खाता पिता तसाच गेलास घरातून. कॅन्टीन आहे आमच्या इथे. आदित्य प्लीज, असं तुटक नको ना बोलूस प्लीज. मेघना, मला असं वाटतं की आपल्या नात्याविषयीचा माझा व्ह्यू मी पुरेसा स्पष्ट केलाय. आता ही तुझी लढाई आहे, त्यामुळे तू जो काही निर्णय घेणार आहेस त्यात मला हस्तक्षेप करायचा नाही. आय थिंक वी नीड स्पेस. सो आपण या विषयावर आता नको बोलूया. टेक केअर. आदित्य, विजया, हे कालचं सगळं नाटक तू अर्चूशी कधी बोललीस? म्हणजे तुला कोणी सांगितलं? सतीश म्हणाला मला. पण अमित, तू असं दटावल्यासारखं का विचारतोयस मला? दटावल्यासारखं विचारत नाहीये मी, पण हे सगळं लगेच लगेच अर्चूशी बोलायची काय गरज होती? अरे ती काय परकी आहे का? विजया, आपलं आणि परका हा मुद्दा नाहीये. तुला अर्चूचा स्वभाव माहिती आहे ना, भडाभडा बोलते ती. आता या सगळ्या प्रकरणावरनं परत जर का ती मेघनाला काही म्हणाली, ती मेघना परत जर का रडत बसली, कशाला हवं हे सगळं?
अरे पण झालं ना आता, मिटलंही असेल कालच रात्री. नाही मिटले अजून. आधी आता ऑफिसला गेला ना तेव्हा त्याचा चेहरा बघायला हवा होतास. अवतारात होता तो. ऑफिसला जातोय असं वाटलंच नाही. काय सांगतोस काय आम्ही? ए पण अगदी एवढं काय रे, असेल विसरली ती कळवायला, पण त्याच्यावरच भांडण झालं असेल, आणि तेही एवढं ताणण्या इतपत. त्याच्यावरून झालंय का आणखी कशावरून झालंय माहित नाही. बाप रे, आता आणखी काय अजून? माहित नाही, तेच तर सांगतोय. पण मला असं वाटतं विजय, आपण यात पडायला नको. आणि अर्चूलाही सांग, जे काही प्रकरण झालंय त्यावर कमेंट करू नकोस. दादर, तो विषयच काढू नकोस म्हणा. हो सांगते. आणि हो, आणखीन एक, काल रात्री जेवताना दोघं जण टेन्स होते, हे प्लीज माईला सांगू नका. ती हायपर होते. हल्ली ना छोट्या छोट्या गोष्टींचं पण दडपण घेते ती. अर्चूला बजावून सांग, हे कळलं? अमित, वैतागलास माझ्यावर मी अर्चूला सांगितलं म्हणून? नाही विषय, वैतागलो नाहीये. पण घरातल्या घरात सुद्धा कुठली गोष्ट कोणाला कोणत्या वेळी सांगावी याचं तारतम्य बाळगावं असं नानाजी नेहमी म्हणतात ना, ते मला आज पटलं. मलाही पटतंय. मी सांगते ना अर्चूला. तर ठीक आहे, मी फ्रेश होतो, निघायचंय मला. अमित, काही नाही. सगळा संसारच उचलून आणलात की काय? मग काय केळफुलाची भाजी करा आता मस्त. नाही, वा, माझ्या वा, मनात वा, वा. कटलेट करायचंय, म्हणजे सगळे केळफुल खातील. हो चालेल चालेल चालेल. वा वा. नितांत गरज होती आता चहाची. हो ना, मग. केवढा आणलायस तू? अर्धा घे ना तू. माझा आत्ताच झालाय, तुम्ही घ्या. वा, तर काय 2 दिवसात काय घडामोडी? नेहमी सारखंच. आदित्यचं लग्न झाल्यापासून एखाद दिवस असा लखलखीत सूर्यप्रकाश असतो आणि दुसऱ्या दिवशी आभाळ भरलेलं असतं. काय ग, काय झालं? काही नाही हो, काल ती कॉलेजमधून परस्पर मीना मावशीकडे गेली. आली हो, नंतर फोन केला तिने, पण ना टेन्शन आलं हो मला अचानक. नाना, कधी आलात? हा काय, आत्ताच येतोय. बरं काय, कसं काय चाललंय अभ्यास? बरा चाललाय. बरं का? म्हणजे हो, चांगला चालू आहे. हा, चांगला चाललाय ना, मग हरकत नाही. बरं काय, मी ते अभ्यास करताना तोंडात टाकायला दिलं होतं चकल्या चिवडा, हा बदाम. ए तू जागा अभ्यासाला, ते गप्पाच मारत बसतील तुझ्याशी. जा. ए आदित्यला देऊ नकोस त्यातलं काय, ते तुझ्यासाठी स्पेशल. अहो हो, जा, वेळ नको जा, फुकट जा, घालूस. जा, जा. चेहरा फार उतरलाय गाईचा. त्यानेच तर मी अस्वस्थ झाले. नाही म्हणजे उशीर झाला, आम्ही सगळे काळजीत होतो म्हणून तिला एकदम रडू आलं. पण ना, फक्त हेच कारण नाही रडण्याचं, हे मला जाणवत आहे. नक्कीच काहीतरी वेगळं आहे. नाही म्हणजे ज्या प्रकारे ती दोघं अपसेट होऊन घरी आली ना, त्यावरून तरी मला वाटतंय नक्कीच काहीतरी घडलंय. आदित्य सुद्धा सकाळी काही न खाता पिता गेलाय ऑफिसला, अवतारातच गेलाय. नाही, आणि हा प्रश्न इतका नाजूक आहे अहो, विचारायचं तरी कसं आणि काय? नाही, विचारूया नकोच. काहीतरी जिवारी लागलं एवढं मात्र नक्की. संजीवनी, काय कसं ते न विचारता आपण फक्त जमेल तशी फुंकर घालूया. ए काळजी करू नकोस. मी जरा बोलतो तिच्याशी 2 शब्द.
काय येऊ का आत? नाना कमाल करता तुम्ही, या ना. काय असं कसं? तू एवढा अभ्यास करतेस, तुझा वेळ वाया घालवणार मी, मग तुला विचारायला नको आत येताना? तुम्ही हे जर परत विचारलं ना मला तर मी सरळ नाही म्हणे ना. चला हसलीस ना तू, बरं वाटलं. तुला हसवायसाठी आलो होतो. बस 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 बस. कसा चालला अभ्यास? ठीक. छान? ठीक नाही छान? छान. काय नाही, मी नसताना काय काय झालं कळलं मला. न कळवता मावशीकडे गेलीस आणि उशीर झाला, हो ना? हो, आणि माईंनी खूप टेन्शन घेतलं त्याचं. बघा ना हो, मी माझ्या हातून नकळत चुका होऊन जातात आणि तुम्हा सगळ्यांना त्याचा त्रास होतो. मला एक सांग, तू हे सगळं मुद्दाम केलंस का? नाही ना? झालं तर मग. कसं असतं मेघना, माणसाचं वय जसजसं वाढतं ना तसं त्याचं मन हळवं व्हायला लागतं. तरुणपणातला बेधडकपणा, बेपर्वाई हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्याची जागा हळवेपणा घ्यायला लागतो. मग मुलाचं जरासं जरी नख जरी दुखलं तरी एकदम आईवडिलांचा जीव कासावीस होतो, कावराबावरा होतो. नातवंडांचे चेहरे जरा जरी उतरलेले दिसले तरी जीव घाबराघुबरा होतो. आणि हा तू केलास तसा उशीर झाला तर मग म्हणजे काय, तो बघायलाच नको. बाप रे. तेच झालं माईचं. कळलं का तुला? त्यामुळे तुझं फोन न करणं किंवा उशिरा येणं या तशा क्षुल्लक गोष्टी आहेत, पण त्या तुझ्यासाठी, आमच्यासाठी नाही. आमच्यासाठी त्या खूप खूप मोठ्या होऊन बसतात. कारण आमचं सगळं सगळं विश्व म्हणजेच तुम्ही असता ग. नाही, तुम्हा तरुणांची हल्ली तक्रार असते, काय एवढा बाऊ करता, काय एवढी कटकट करता. तुम्हाला कळत नाही ग, आमच्या जगात फक्त तुम्हीच असता ग बाळांनो. एवढं जरी समजून घेतलं ना तरी मग तो बाऊ वाटणार नाही किंवा ती कटकट वाटणार नाही. नाही हो, नाही नाना, मला काय किंवा आदित्यला काय असं अजिबात वाटत नाही, कधीच नाही. ते झालंच ग, पण ओव्हरऑलच असं होऊ नये म्हणून एकच पथ्य पाळायचं. संपर्क, कम्युनिकेशन. तो सतत हातात असतो ना, एक फोन करायचा फक्त. ती आमची लाईफलाईन असते ग, ती चालू ठेवायची, हो ना? आणि काय, आदित्यचं आणि तुझं वाजलं म्हणे याच्यावरून. नाही, आम्ही म्हणजे वाजलंच पाहिजे, पण त्या थोड्याशा चकमकी उडाल्या नाही ना तर ते लग्न खोटच असंच म्हणेन मी. तुला सांगतो, ही भांडणं म्हणजे ना संसारामधलं तोंडी लावणं असतं, लोणच्यासारखं. ते असं मस्त चव आणतं संसाराला. तुला अगदी वाटेल मी अगदी ज्ञानामृत पाचतोय तुला. मी तेव्हा अगदी शहाणा समजूतदार होतो की काय. एक नंबरचा तापट होतो. आणि तुझी सासू एक नंबर खाष्ट. एकमेकांचा एक शब्द खाली पडू द्यायचो ना आम्ही. अशी तलवारबाजी करायचो ना मस्त. पण आम्ही एक गोष्ट करायचो, विसरून जायचो सगळं. भडाभडा बोलायचो आणि विसरून जायचो, मनात काही ठेवायचं नाही. रात गई बात गई. दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयाबरोबर सगळं सूर्यासारखं स्वच्छ. मनात काही ठेवायचं नाही. मनात ठेवलं की त्रास होतो ग. तुम्ही मनात काही ठेवत नाहीस ना? नकोच ठेवूस. त्रास होतो मग त्याचा. माणसाने कसं नदीसारखं राहावं, वाहत वाहत पुढे जावं सारखं. म्हणजे मन पण नदीतल्या पाण्यासारखं स्वच्छ खळखळतं, प्रसन्न राहत. ते थांबलं ना, साचलं ना की त्याचा डोह होतो मग स्तब्ध, गूढ, काळा निळा. आपल्याला नको रे बातो. अरे देवा, तुला छान हसवलं होतं मी. एवढं सगळं ज्ञानामृत पाजून परत गंभीर करून टाकलं. तू एक काम कर, मी आता गेलो ना, सगळ्या माक्याचं तेल दिलं मी आणून.
त्याचं डोक्यावर थाप छान. हा, शांत वाटेल. चला बाबा, हसलीच एकदाची. गेट 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 केट अप चालू दे, अभ्यास चालू दे. नाना, हो. जेवण झालं की सतीश आणि अर्चूला खाली बोलूया. कुल्फी आणू जरा. अरे वा. काय घरामध्ये माई आदित्य, वातावरण जरा तापलेलं आहे ना, कुल्फी खाऊन थंड होईल वातावरण. मी काय तापले बिपलेली नाहीये. हा, मी नेहमीप्रमाणे शांतच आहे. आदित्य तर सकाळी तिरमिरीत केलंय. माई, तुझ्यामुळे नाही ग बाळा, कामाचं प्रेशर किती आहे त्याला. इयर एंडिंग. हा. मग मेघना, अगं तू टेन्शन घेऊ नकोस ग. हे दरवर्षीच आहे. फेब्रुवारी मार्च असंच असतो तो. काळजी करू नकोस. कुल्फी खाल्ली ना की मूड मस्त होईल त्याचा. काय ना. बरं, मी काय म्हणते, सगळी तयारी झालेली आहे. आता आदित्याला ना की जेवायला बसूया. हो. अगं बाई, मेघना, फोन वाजतो का तुझा? आले आले. आदित्य. अरे देवा, आता ऑफिस मधून घरी यायला उशीर होतोय असं नको म्हणावं सांगूस. हॅलो. हॅलो आदित्य, कोण बोलतंय? हो, मी मेघना, मेघना देसाई बोलते. हो हो, मिसेस देसाई बोलतेय. पण काय? केव्हा, कुठे, आणि तो कुठे? मेघना, काय ग, काय झालं? आदित्यचा ऍक्सिडेंट झालाय. काय काय ग मेघना? अगं कुणाचा फोन होता? अगं घाबरून जाऊ नका, सगळे एकदम घाबरून जाऊ नका. अमित, तू जरा फोनवर बोल आणि नीट विचार करा काय झालंय ते. हॅलो, बोल. हॅलो. हा, मी आदित्य देसाईचा भाऊ बोलतोय, अमित देसाई. हा, मला जरा सांगाल तुम्ही नक्की काय झालंय ते? आणि प्लीज मला खरं खरं सांगा. ओके. अमित, हा, सुखरूप आहे ना? ओके ओके ओके, ठीक आहे. नाही, मी लगेच पोहोचतो तिथे. हो, तुम्ही प्लीज थांबा मी येईपर्यंत. हां, आणि थँक्यू सो मच. थँक्स. हां. काय रे, काय म्हणत होता तो माणूस? आदित्य सुखरूप आहे. त्याची बाईक स्किड झाली. ज्या माणसाने त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं त्याचाच फोन होता. बरंच खर्चटलंय. देवा. विजय, तू एक काम कर, तू जरा सतीशला बोलव. मी जाऊन येतो. हो, मी आलो. खरं सुखरूप आहे ना आदित्य? मेघना, काळजी करू नकोस. त्याला काही झालेलं नाही. मी आणि सतीश जातोय ना आता प्रत्यक्ष. मी पण येते. मेघना, आता काही जाऊ अमित, हे नको. पैसे ठेव जवळ. नाना, कार्ड आहे माझ्याकडे. अरे नाही, पण कॅश असलेली बरी. तू निघ लवकर. ठीक आहे, मी निघतो. हा. हां, येतो. सांभाळून जा, तू गडबड करू नकोस. हो हो. पोचल्या फोन कर. हे बघ मेघना, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. हा, मेघना बाळ, तू शांत हो बघू आधी. काही होणार नाही आदित्यला. तो सुखरूप आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. अहो